करतो की आपण इथवर या. श्री 11 टीमचे ओनर जगदीश दादा डांगरे आणि ऋषिकेश दादा बोडके यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली ही टीम, दोन्ही टीमच्या संघ मालकांना विनंती आहे की आपण या. आपला देखील इथे सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जाईल. असंच सहकार्य शेवटपर्यंत राहो. दोन्ही संघ मालकांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. माझे विद्यमान सरपंच माननीय श्री संजय दादा तांबोली यांच्या शुभ हस्ते केलं जातोय. तदनंतर तनिष 11 टीमचे ओनर सतीश दादा तांबोली आणि दिलीप दादा सोनावले यांना देखील विनंती करतो की आपण देखील लगेचच पुढील सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. तुमचा देखील खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये आपली टीम दाखल केली. सातत्यानं तुम्ही या लीग स्टेजच्या स्पर्धेसाठी मेहनत घेत असता. अशीच मेहनत शेवटपर्यंत राहिली तर खऱ्या अर्थानं पर्व 5 देखील आपल्याला पाहायला मिळेल. SK वॉरियर्स टीमचे ओनर त्यांना देखील विनंती करतो. हर्षद तांबोली आणि निखिल तांबोली यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली ही टीम आपण पाहतोय. इथे दोन्ही ओनर उपस्थित आहेत. काका 11 टीम आता इथवर पोहोचेल. तदनंतर ध्रुव अँड चार्बी 11 टीमचे ओनर संभाजी तांबोली आणि किशोरजी डांगरे साहेब, किशोर डायरे विनंती करतो दोन्ही ओनरला की आपण या. दोन्ही ओनर येतात. दोन्ही ओनरला सन्मान चिन्ह देऊन इथवर आपण पाहतोय सन्मानित केलं जातंय. खऱ्या अर्थानं भरपूर सारं सहकार्य. तदनंतर NV ब्रदर्स टीमचे ओनर त्यांना देखील विनंती आहे. निलेशजी मिसाल आणि विनोदजी कालन साहेब आपण देखील इथवर या. दोन्ही टीमचे आपण पाहतोय ओनर इथवर पोहोचतात. त्यांचा देखील सन्मान इथवर केला जाईल. दिला 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 आता लिहून काय तुझ्या मोबाईल मध्ये असेल तर ते वाचून दाखवू आपण ना. आता एवढं तू लिहित कधी बसशील सांग ना. नाही चालेल ठीक आहे. यानंतर माननीय श्री वाकस ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संजय दादा तांबोली यांचा शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं ज्या क्रीडांगणावरती आपण प्रॅक्टिस करत असतो, चांगल्या पद्धतीच्या टुर्नामेंट होत असतात, ह्या मैदानाची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली. खऱ्या अर्थानं या मैदानाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघतो ते माननीय श्री संजय दादा तांबोली यांचा शुभ सन्मान आपण इथवर करतो. विनंती करतो नवनाथ दादा ठोंबरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा शुभ सन्मान इथवर करायचा आहे. अगदी आजच्या पूर्ण दिवसामध्ये दादांची खूप चांगली साथ लाभली. पाहायला गेलं सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार केला. आता अखेरीस शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय दादांचा शुभ सन्मान इथवर केला जातोय. त्यानंतर तदनंतर कोकण लाईव्ह इव्हेंटचे ओनर आकाश बागडे आहेत. तदनंतर आपण कॅमेरामॅनला इथवर बोलूया विशालला की आपला देखील शुभ सन्मान इथवर केला जाईल. खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी आपण पाहतो. पूर्ण स्पर्धा त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट केली त्याबद्दल खरंच तुमचा देखील खूप खूप आभार. हसूदादा तांबोली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे सन्मान आपण द्यायचा आहे. कोकण लाईव्ह इव्हेंटचे ओनर आकाश बागडे आहेतच, त्याबरोबर त्यांची टीम देखील इथवर उपस्थित आहे. तदनंतर
बंड बँड साऊंड डेकोरेशन आपण पाहिलं तर गजानन दादा तांबोली यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठाजवळ या, आपला देखील शुभ सन्मान इथवर केला जाईल. संभाजी दादा डांगरे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा मानसन्मान करतो. तर आजच्या दिवसात चांगलं असं समालोचन केलं. आमचे मित्र मिलन दादा यांचा सत्कार निलेश दादा यांनी करावे. खूप असं चांगलं असं समालोचन केलं दादांनी. भले अर्धा तास 1 तास लाईट गेली ती, पण ठीक आहे. पर्व 14 तर आपण पाहिलं, पण खऱ्या अर्थानं मागील पर्वामध्ये पर्व 3 मध्ये ज्या दानशूर व्यक्तिमत्वानं भरपूर सारी आम्हाला मदत केली, त्या दानशूर व्यक्तिमत्वांचा एकदा नामउल्लेख आम्ही करतोय. फर्स्ट प्राईज आणि ट्रॉफी फर्स्ट प्राईजची ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली, स्वर्गवासी दत्तादादा मिसाळ यांच्या स्मरणार्थ गोपालदादा मिसाळ यांच्याकडून देण्यात आली होती. तदनंतर सेकंड प्राईजची ट्रॉफी संभाजीदादा डांगरे यांच्याकडून देण्यात आली होती. मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी प्रवीणदादा धुले यांच्याकडून देण्यात आली होती. तदनंतर बेस्ट बॉलर अँड बेस्ट बॅट्समनसाठी ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफीज संभाजीदादा तांबोली यांच्याकडून देण्यात आली होती. तदनंतर एक बॉल बॉक्स भरतदादा मिणमिणे यांच्याकडून देण्यात आला होता. एक बॉल बॉक्स सचिनदादा तांबोली यांच्याकडून देण्यात आला होता. मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर तानाजीदादा डांगरे यांच्याकडून देण्यात आला होता. तदनंतर मनोहरदादा तांबोली दुंदादादा तांबोली यांच्याकडून 1000 रुपयाचं अर्थसहाय्य आम्हाला पाहायला मिळालं होतं. मागच्या वर्षाचे हे काही दानशूर व्यक्तिमत्व आम्ही पाहिले. आता तदनंतर जाऊया आजच्या दिवसातील प्राईज सिरोमनीकडे. फायनल मॅचचा सामनावीर ज्यानं 4 बॉलवरती निर्णायक 15 धावा बनवल्या, तो महेश ठरलाय या मॅचचा फायनल मॅचचा सामनावीरचा मानकरी. संदीप दादा तांबोली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण महेशला ही सामनावीरची ट्रॉफी द्यायची. महेश दादांनी ही ट्रॉफी मात्र डेडिकेट केली आहे काकाला. काकावरती खूप सारं प्रेम आहे. जगदीश काका यांना डेडिकेट केली आहे महेशने ही ट्रॉफी. तदनंतर खऱ्या अर्थानं KPLच्या या हिस्ट्रीमध्ये 4थ्या पर्वामध्ये लगातार 3 वेळेस जी टीम महाअंतिम फेरीमध्ये दाखल झाली, उपविजेता म्हणून 3 वर्ष सतत कार्यरत आहे, या पदावरून पुढे देखील जाईल. आमंत्रित करूया उपविजेता टीम SK वॉरियर्स. सर्व प्लेयर आणि ऑनर यांना विनंती करतो की आपण ट्रॉफी घेण्यासाठी या. एकदा जोरदार टाळ्या टीमसाठी देखील झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं खूप चांगला प्रयत्न फायनलच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. रामचंद्र दादा तांबोली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे उपविजेता पदाची ट्रॉफी त्यांना सुपूर्द करायचे. हर्षद दादा तांबोली आणि तदनंतर निखिल दादा तांबोली यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली ही टीम आपण पाहतो, त्यांना सेकंड नंबरचं प्राइज देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया. संजय दादा तांबोली तदनंतर सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय ही ट्रॉफी देण्यात येते.
यानंतर आजच्या पूर्ण दिवसामध्ये पाहायला गेलं ना तर खऱ्या अर्थानं डिपेंडिंग चॅम्पियन म्हणून जी टीम ओळखली गेली त्या टीमचा सितारा ठरलाय बेस्ट बॉलर ज्याच्या नावावरती टोटल 6 विकेट आहेत. 6 विकेट ज्याच्या नावावरती आहे तो बेस्ट बॉलर ऋषिकेश बोडके. लगेचच या ऋषी बोडके 6 विकेट त्यानं या पर्वामध्ये कमावल्यानं पटकावलाय किताब बेस्ट बॉलरचा. सागरदादा तांबोली यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय बेस्ट बॉलरचं किताब. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ऋषीसाठी. तब्बल 6 विकेट त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाल्या पूर्ण दिवसामध्ये. तदनंतर ॲज अ बेस्ट बॅटर म्हणून पाहायला गेलं तर 2-3 खेळाडू या रेसमध्ये होते, परंतु खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीनं खेळी करत असताना टोटल 53 धावा ज्यानं बनवल्या, निर्णायक 53 धावा आजच्या पूर्ण दिवसामधून पाहायला मिळाला तो रोशन शिनारे ठरलाय या स्पर्धेतील KPL 3चा KPL 4चा बेस्ट बॅटर. हसूदादा तांबोली यांच्या हस्ते आपण पाहतोय हे किताब त्याला पुरस्कृत केलं जाते. तदनंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण मेहनत आणि एक क्रिकेटरची ओळख म्हणून जो किताब शेवटच्या क्षणी जातो, पूर्ण धावपल अगदी अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू ज्यानं तब्बल 66 धावा बनवत निर्णायक 2 विकेट, तब्बल पॉईंट स्टेजमध्ये 76 पॉईंट ज्याच्या नावावरती आहेत तो गौरव तांबोली ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. मी विनंती करतो अक्षयदादा डांगरे. तदनंतर माजी सरपंच माननीय श्री संजयदादा तांबोली यांना की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण त्याला सुपूर्द करायची आहे. गौरवसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तब्बल 66 धावा पाहायला मिळाल्या त्याच्या बॅटमधून. तदनंतर 2 मौल्यवान विकेट देखील त्याने मिळवल्या. यानंतर पर्व 4थ्याचं विजेतेपद ज्यांच्याकडे गेलं, खऱ्या अर्थाने एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. श्री 11 कोलिवली टीम शेवटचा हा आपण पाहतोय बक्षीस त्यांच्या खात्यामध्ये जाईल. विनंती करतो सर्वच उपस्थित मान्यवर माननीय श्री संजयदादा तांबोले असतील, तदनंतर असुदादा तांबोले असतील, तदनंतर संभाजीदादा तांबोले असतील, संभाजीदादा डांगरे असतील, रामचंद्रदादा तांबोले असतील, सर्वांच्याच सोबतीनं आपण पाहतोय ही शेवटची पारितोषिक आपण देतोय. आणि इथवर आपण पाहतो हे शेवटचं प्राईज आणि अतिशय गणपती बाप्पा